बहिणी भावंड भेटल्यावर त्यांना मारलेली घट्ट मिठी, आईच्या मांडीवर डोकं ठेवून पहुडलेली मुलं, खूप दिवसानंतर भेटल्यावर आपल्या वयोवृद्ध पालकांनी आपल्या पाठीवरून फिरवलेला मायेचा हात, कोणत्याही प्रसंगी आपल्या जोडीदाराच्या हातात हात घेऊन त्याला दिलेलं आश्वासन, मैत्रिणींच्या खांद्यावर हात ठेवून तिला दिलेला दिलासा, या सगळ्या गोष्टी बोलून सुद्धा व्यक्त करता आल्या असत्या, पण इथे शब्दांपेक्षा स्पर्श बोलतो. आणि तुम्ही नोटीस करा, जेव्हा आपण असे स्पर्शातून बोलतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळतो, आनंद मिळतो. पुढचे कितीतरी दिवस आपण मनात खूप छान फील करत राहतो. कुणीतरी खूप जवळची व्यक्ती भेटली आणि काय कसं काय असं म्हणण्यापेक्षा तिला एक मस्त जादूची झप्पी दिली तर मन एकदम खुश होऊन जातं, रिलॅक्स होऊन जातं. पण होतं काय, जसे जसे आपण मोठे होत जातो तसे तसे आपण ही स्पर्शाची भाषा बोलणं बंद करतो. जोडीदार एकमेकांना गृहीत धरायला लागतात, भावंडांच्या भेटीच कमी होतात, मुलं आईला बिलगेनाशी होतात आणि मग मनात कुठेतरी एकाकीपण जाणवायला लागतं. एका स्पर्शाने ते एकाकीपण दूर होऊ शकतं, फक्त प्रयत्न करून पाहायला हवा. आई आणि मुलांचं एकमेकांवरचं प्रेम त्यांच्या स्पर्शातून जाणवतं, जोडीदाराचं प्रेम त्याच्या स्पर्शातून जाणवतं, भावंडांचं मित्रमैत्रिणींचं प्रेम त्यांच्या जादूच्या झप्पीतून जाणवतं. पालकांचा हात आपल्या पाठीवरून फिरल्यावर कितीतरी हत्तींचं बळ अंगी येतं. यापुढे कुणाला भेटाल तर एक जादूची झप्पी नक्की द्या, बघा किती आनंददायी आणि उत्साही वाटतंय ते.